मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडलेली आहे। बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्याहून विशेष विमानाने भुजबळ यांना मुंबईत आणलेलं आहे। छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। कुसळगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर राशपनं राडा केलेला पाहायला मिळतोय। रोहित पवार यांना एसआरपीएफ केंद्रात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला। एसआरपीएफ केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे। मालवण पुतळा प्रकरणी नाईकांची पोलीस चौकशी होणार आहे। पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा नाईक यांनी आरोप केलेला होता। महिना अखेरीस महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। बैठकीला मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। घटस्थापनेच्या मुहूर्तावरती जागा वाटप पूर्ण करून पहिली यादी काढण्यावरती भर असणार आहे। 30 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून बैठक बोलावण्यात आली आहे। पीक विम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत। बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये तुपकर यांनी मुक्काम आंदोलन केलं। गोंधळी घेऊन रविकांत तुपकर कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचलेले होते। खासदार संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयानं अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी ठरवलेलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरती त्यांनी टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केलेले होते आणि याच प्रकरणी मेधा सोमय्या यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। मेधा सोमय्या यांची युवा प्रतिष्ठान संस्था आहे आणि या संस्थेला मीरा भाईंदर पालिकेकडून जवळपास 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मिळालेलं होतं। त्यामध्ये त्यांनी घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता। मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवरती सरकारनं कठोर कारवाई करावी असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। पुतळा प्रकरणातला अहवाल सादर करण्यात आलेला असून या अहवालामध्ये पुतळ्याच्या देखभालीमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आलाय। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे महायुतीचे प्रबळ दावेदार मानले जात असतानाच महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला देखील जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला हवी, तर शिवसेना उभाटा गटाकडून देखील सिंदखेड राजा मतदारसंघावरती दावा केला जातोय। जागा कुणाला सुटणार म्हणून सध्या या मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय। मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन देखील होणार होतं। मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आलेला असून नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याच्या गर्दीतून एका कार्यकर्त्यानं मागणी केल्यानं जयंत पाटील हे कार्यकर्त्यावर संतापले। भाषणाच्या सुरुवातीलाच उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केल्यानं जयंत पाटील यांचा संताप अनावर झाला। संजय राऊत 15 जणांच्या जात मुचलक्यावरती सुटलेले आहे। संजय राऊत यांना दंडाधिकारी न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। संजय राऊतांना एका मानहानीच्या खटल्यामध्ये 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला होता। दरम्यान आता त्यांना या खटल्यामध्ये जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे, त्यामुळे हा त्यांना मोठा दिलासा मानला जातोय। संजय राऊत यांना महिलांच्या बदनामीची सवय। राऊत सतत महिला बदनामीकारक वक्तव्य करतात। याचिकाकर्त्याने न्यायालयामध्ये दावा केलाय। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं दोषी ठरवलंय। मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केलेला होता।